सेलर हा हा आम्ही कल्याणवरून आलेले आहे बर आणि मला लोक बोलत होते जास्त वास येतं. हा हा हा. मग आता समोर बघितलं म्हणजे आता काहीच त्याचा वासाचा आणि काही problem शेड आतापर्यंत आपलं धुतलेलं नाही. आज आम्ही शेड धुतलेलं नाही आणि मुद्दामून आम्ही शेड धुत नाही. लोकांना रिअलिटी कळायला पाहिजे, खरंच वास येतो का. त्यांनी केलं बाजूलाच आणि आजूबाजूला घर आहेत, नंतर तो आम्हाला शिवाय देण्यापेक्षा जो ओरिजिनल रिअलिटी आहे तेच आम्ही दाखवतो. त्याच्यामुळे काय माझंच घर जवळ आहे त्याला. हा तर हा मला वाटत होतं का हा लोक बोलतात नाही तुला जमणार नाही ते. हा मग हा आता काही टेन्शन नाही वाटत त्याचं काय. हा हा. तर मी ते करणारच आहे. म्हणजे तुम्ही माझी शेड तयार आहे, फक्त मला आतमध्ये बनवायचे फक्त कॅबिन बर बनवायचे बर फक्त. बर बर म्हणजे माझी शेड तुमचं तयार आहे. हा ठीक ओळखीच आहे होती माझी पहिली. ठीक आहे. तर मला ट्रेनिंग बद्दल तुमचं काय रिव्ह्यू आहे? 10 पैकी किती स्टार द्याल तुम्ही? 10 पैकी 10 देईल. धन्यवाद सर, तुमचं एकदम म्हणजे एकदम प्रेम फक्त आहे मला खूप. ते आलं नाही का सकाळचं ते मला एकदम देतो देतो, काय अडचण नाही. या तुम्ही या. तुमचं नाव सांगा. माझं नाव शुभम कदम. हा मी परळी वैजनाथचा आहे. बर मी पहिलं एक फॉर्म बघायला गेलतो आपलं वेस्टेज वारचा कुठं कुठं ते मावळमध्ये, बर 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 आपलं तळेगाव मावळ. हा 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 ठीक. तर तिथं गेल्यानंतर मी तिथं म्हणजे असं बघण्यासाठीच गेलतो हा 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 की असं जवळ 500 मीटरवर जर आलो, हा वाज बघितला तिथं 5 मिनिटं गेलो आणि 5 मिनिटामध्ये पळून आलो. म्हणजे अर्धा 1 आणि- किलोमीटर आधीपासूनच वास सुरू होतो हा. त्याचा. हा मग नंतर विचार केला मायला हे आपल्याकडून होणार नाही. होणार नाही मग सरांचा व्हिडिओ बघितला युट्यूबवर. मग सरांच्या व्हिडिओ मध्ये ते बरंच म्हणजे जे युट्यूब चॅनल वाले इंटरव्ह्यू देतात त्यावेळेस ते स्वतः म्हणतात सर इथं वास येतच नाही. मग मला वाटलं ठीक आहे एकदा बघू. सरांना मी तुम्हाला कॉल आता केला. काय वाटते आता इथं वास आहे का? नाही वास काहीच नाही. एकतर शेड न धुता वास नाही हा हा आणि आपण हे करू शकतो हे आता मला कळलं. कॉन्फिडन्स वाढलेला आहे तुमचा ठीक. 100%. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय 10 पैकी किती स्टार द्याल तुम्ही? 10 पैकी 10 वर बरं. असले तर वर पण देईल. बरं, ह्या ट्रेनिंग मधला सगळ्यात चांगला पार्ट तुम्हाला कोणता वाटला? प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल. म्हणजे असं प्रॅक्टिकल कोणच एवढं समजून सांगत नाही. आता मी शेळीपालनचा पण अनुभव घेतलेला आहे. शेळीपालनला सुद्धा एवढं प्रॅक्टिकल कोण देत नाही. आणि शेळीपालन मध्ये कसं ह्याच्यामध्ये 3% आजार आहेत तर शेळीपालनमध्ये 30% आजार आहेत. तर शेळीपालनपेक्षा हे बेहतर कारण वरा हे जे आहे हे थोडंसं मजबूत प्राणी आहे पोल्ट्री पेक्षा पण आणि शेळी पालनापेक्षा पण. कुठलाही आजार झाला तर कमीत कमी 7-8 दिवस तो सर्व्हाइव्ह करू शकतो. त्या ड्युरेशन मध्ये आपण त्याची ट्रीटमेंट केलं तर तो वाचतो. हे सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे. धन्यवाद. धन्यवाद. चला.